या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक, परंपरा स्वाद की, माँ के हाथ की. आणि ऐकलं का, मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे. आणते. आई मला टोमॅटो केचप दे. मला शेजवान चटणी दे. मला पण दे. आणते. हे घ्या. पापड आणि तुमच्या आवडीचं लोणचं. हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी. वाह, पापड असा होता असा. छान आहे केचप. लोणचं तर लाजवाब. छान आहे शेजवान चटणी. खरंच तुझ्या हातात जादू आहे. पण ही जादू माझी नाहीये बरं का. ही जादू आहे रवी मसाल्यांची. आमच्या किचनचा खरा जादूगार रवी मॅजिक. थँक्यू रवी मॅजिक. आपल्या किचनचा जादूगार रवी मॅजिक. मुव्हिंग ॲस्पिरेशन्स, प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट जेनच्या 25 परिणामकारक कथांपैकी एक. वाचन सुधीर मोघे. निर्मिती द कॅटलिस्ट. जे करायचं ते सर्वोत्तम. जैन उद्योग समूह जळगाव. अभेद्य अजित जैन आणि अथांग अनिल जैन. वन स्टॉप ॲग्री शॉप ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत जैन इरिगेशन उद्योग समूहानं शेतीप्रधान भारतात मोठी आघाडी घेतली. व्यावसायिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर आपलं वेगळेपण सिद्ध करत सातत्यानं नवनवी उत्पादनं बाजारपेठेत आणत त्यांनी आपला व्यवसाय चढत्या वाढत्या क्रमानं वर्धिष्णू राखला. उद्योगाची पायाभरणी. सन 1896चं वर्ष. राजस्थानातल्या जोधपूर जिल्ह्यातलं आगोळाई गाव सोडून कान्ह देशातल्या वडाळी इथं एक संयुक्त परिवार पोहोचला. या गावात या परिवारानं शेती कसण्यास प्रारंभ केला. काही पिढ्यांनंतर जन्माला आलेल्या एका सुपुत्रानं आपल्या परिवाराच्या कीर्तीचा सुगंध साऱ्या जगभर पसरवला. या दरवळाचे जन्मदाते भवरलाल जैन अर्थात भाऊ. त्यांच्या निकट वर्तुळात ते मोठे भाऊ म्हणूनच ओळखले जातात. मोठ्या भावाची जबाबदारी निभावत त्यांनी जैनच्या छत्राखाली हजारो व्यक्तींना वात्सल्य आणि जगभरातल्या लक्षावधी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं संपदा मिळवून दिली. 25 फेब्रुवारी 2016 रोजी मोठ्या भाऊंनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी दिलेला सामाजिक बांधिलकीतून उद्योजकतेचा आणि शेतीनिष्ठेचा वसा पुढे चालवत त्यांच्या 4 मुलांनी या उद्योग समूहाची धुरा पुढे चालवली आहे आणि नेतृत्व आहे अशोक भाऊंकडे. सन 2022 साधारण 6 दशकांच्या वाटचालीत जैन समूहाचा वटवृक्ष जगभरात विस्तारला आहे. याचं बीजारोपण झालं 1963 भवरलाल जैन या कायद्याची पदवी घेतलेल्या आणि उपजिल्हाधिकारीपदी नियुक्तीचं पत्र हाती पडलेल्या तरुणानं नोकरीचा रस्ता न धरता व्यवसायात प्रवेश केला. हातगाडीवर रॉकेल विक्रीला प्रारंभ केला होता. तेव्हा गाठीशी असलेलं भांडवल होतं जेमतेम 7,000 रुपये. हा या परिवाराचा व्यापारातला शुभारंभ. पै जमवून एकत्र आणलेलं 7,000 रुपयांचं भांडवल आणि 3 पिढ्यांची मेहनत या बळावर जैनची घोडदौड सुरू झाली. अल्पकाळातच दुचाकी, स्वयंचलित वाहनं आणि वाहनांच्या सुट्या भागांची एजन्सी मिळवून त्यांनी व्यापारात पाय रोवण्यास प्रारंभ केला. सन 1963 झालेल्या छोट्याशा सुरुवातीनंतर केवळ 15 वर्षात त्यांच्या उद्योगांची उलाढाल थेट 11 कोटींवर पोहोचली होती. या भरारीचं सूत्र होतं शेती, भविष्य काळाचा सांगाती. प्रारंभीचे 1-2 छोटे व्यवसाय करत असतानाच भविष्यात शेतीशी निगडित व्यवसायांना उत्तम भविष्य आहे हे दूरदृष्टी असलेल्या भाऊंनी हेरलं होतं. त्यातूनच ट्रॅक्टर, स्प्रिंकलर सिस्टीम, PVC पाईप आणि इतर शेती अवजारांची एजन्सी मिळवून त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासार्ह सेवा देण्यास प्रारंभ केला. त्या पाठोपाठ
खतं, बियाणं, कीटकनाशकं यांच्या वितरणातून त्यांचा व्यवसाय फुलत गेला. विश्वासार्हता हा या सर्वांचा महत्वाचा पाया. या पायावरच देशांतर्गत आणि परदेशातला विस्तार होत गेला. नव्या संधींचा शोध घेण्याची भाऊंची वृत्ती त्यांच्या विस्तारात सर्वात महत्वाची ठरली. 1978 नंतर त्यांनी 30 लाख रुपये खर्च करून केळीची पावडर तयार करणारी कंपनी विकत घेतली. विशेष म्हणजे ही 14 वर्षे जुनी कंपनी होती आणि ती आजारी होती. मोठी जोखीम पत्करत त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्याकडे जेमतेम 2 लाखांची पुंजी जमा होती. ही कंपनी ताब्यात घेताच त्यांनी आधी त्यात काही सुधारणा केल्या आणि पपईच्या चिकापासून पपेन हे द्रव्य तयार करण्यात यश मिळवलं. हे द्रव्य तयार होताच त्याच्या मार्केटिंगसाठी त्यांनी स्वतः अमेरिकेचा दौरा केला. पपेनच्या व्यवसायातील स्पर्धा लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्याच कंपनीत शुद्ध पपेनचं उत्पादन सुरू करण्यात यश मिळवलं आणि अल्पकाळातच जैन ग्रुप जगभरातल्या उच्च दर्जाच्या पपेन पुरवठादारात पहिल्या क्रमांकाचा उद्योग बनला. पपेनच्या जागतिक बाजारपेठेत एकट्या जैनचा वाटा होता 15%. एकीकडे हे उत्पादन सांभाळत असतानाच दुसरीकडे जैनमध्ये विस्ताराच्या नव्या हालचाली सुरू होत्या. शेतीमध्ये PVC पाईपला मोठी संधी आहे हे त्यांना त्यांच्या वितरण व्यवसायातून दिसत होतं. 1980 मध्ये त्यांनी प्रतिवर्षी 300 टन क्षमतेच्या छोट्याशा PVC पाईप युनिटची स्थापना केली. पुढे सन 1986च्या अखेरीस स्थापना झाली जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीची. 1997 मध्ये 35,600 टन उत्पादनाचा आकडा गाठत ते देशातल्या पहिल्या क्रमांकाचे PVC पाईप निर्माते बनले आणि पुढच्या काळामध्ये उत्पादन क्षमता वाढवत नेत त्यांनी आपला पहिला क्रमांक कायम ठेवला. एवढंच नव्हे तर साधारण 1990 पासूनच त्यांनी आपल्या उत्पादनाच्या निर्यातीला प्रारंभ केला आणि अल्पावधीतच या क्षेत्रातल्या जागतिक बाजारपेठेतही ते पाय रोवून उभे राहिले. हा वेगवान विस्तार साधला तो उच्च दर्जाच्या उत्पादनाबरोबरच उत्तम वितरण साखळीच्या साहाय्यानं. कंपनी अंतर्गत असलेल्या संशोधन आणि विकास विभागाच्या उत्तम कामगिरीवर आधारित वैविध्यपूर्ण दर्जेदार उत्पादनांनी त्यांनी बाजारपेठेत बाजी मारली आणि अल्पावधीतच केसिंग आणि स्क्रीन पाइपिंग प्रणालीमध्येही आपलं स्थान निश्चित केलं. हे करतानाच त्यांनी कान्हदेशवासियांच्या भावनेला आवाहन करताना कान्हदेश सोडून पुण्या मुंबईत गेलेल्या तरुणांना जळगावमध्ये येऊन आपल्या परिसराचा विकास करण्याची हाक दिली. या हाकेला ओ देत असंख्य तरुण जळगावमध्ये दाखल झाले आणि त्यातून जैनला उच्च गुणवत्तेचं मनुष्यबळ मिळालं. त्याचा परिणाम उत्पादकता आणि गुणवत्ता वाढण्यावर आपोआपच झाला. PVC पाईपच्या माध्यमातून ते शेतापर्यंत पोहोचले होतेच. तिथं काम करताना शेतकऱ्यांच्या गरजा त्यांच्या लक्षात येऊ लागल्या. या गरजा ओळखून नवतंत्रज्ञान आणण्यात त्यांनी यश मिळवलं आणि देशातल्या मायक्रो इरिगेशन सिस्टीमचे पहिले निर्माते बनण्याचा मान जैननं मिळवला. शेतकऱ्यांचं हित आणि शेतीत उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर करून त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं त्यांनी बाजारपेठेत आणलेल्या मायक्रो इरिगेशन सिस्टीमनं क्रांतीच केली. एकीकडे पाण्याची टंचाई निर्माण होण्यास प्रारंभ होत असतानाच त्यांनी पाणी बचत करणारे आणि पाण्यात भरघोस उत्पादन मिळवण्यात सहाय्यभूत ठरणारे हे तंत्रज्ञान आणले. याच माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी वन स्टॉप ॲग्री शॉपची संकल्पना प्रत्यक्षात आणली. शेतीला पाणी देण्यासाठी लागणारी सगळीच साधनं जैनमधूनच निर्माण होऊ लागली. शेतकऱ्यांसाठी ही बाब अतिशय समाधानाची होती. मायक्रो इरिगेशनवरील प्रयोग यशस्वी होत असतानाच जैननं 1994 मध्ये पुढचं मोठं पाऊल उचललं. फळ प्रक्रिया हे ते क्षेत्र. कांद्याचं निर्जलीकरण, भाजीपाला आणि फळांवरील प्रक्रिया, पल्प निर्मिती आदींच्या उत्पादनासाठी जैनमध्ये 3 उद्योग उभे राहिले. या प्रत्येक ठिकाणी जागतिक स्तरावरील गुणवत्ता जपण्यात आली. ISO 9001 आणि खाद्यपदार्थाच्या क्षेत्रातील गुणवत्तेचं मानक असलेलं HACCP ही दोन्ही मानांकनं जैननं आपल्या उच्च गुणवत्तेच्या आधारावर मिळवली. स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार आणि उत्पन्नाची हमी देत असतानाच फळप्रक्रियांच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावण्याची संधी
त्यांनी शेतकऱ्यांना मिळवून दिली. आता हा उद्योग समूह 5 खंडात मिळून एकंदर 126 देशातून विस्तारला आहे. जगभरात मिळून 33 प्लॅन्टच्या माध्यमातून जैनची उत्पादनं बाजारपेठेत येतात. एकंदर 116 ठिकाणी कार्यालय अथवा गोदामांचं जाळं उभारून ही सेवा पुरवण्यात येते. एकंदर 11,000हून जास्त वितरकांचं जाळं कंपनीनं उभारलं असून 12,000हून अधिक सहकारी कंपनीच्या सेवेत आहेत. विशेष म्हणजे कृषी क्षेत्रापुरता विचार केला तर अभियंते, तंत्रज्ञ आणि तंत्रसहाय्यक मिळून एकंदर 1,526 जण आपली सेवा कंपनीला देतात. कंपनीच्या कार्याचा गौरव विविध संस्था संघटनांनी केलेला आहे. भंवरलालजी जैन यांचा गौरव तर पद्मश्री या नागरी सन्मानाने झालाच आहे. पण त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर 7 पुरस्कारांनी जैन इरिगेशनला गौरवण्यात आलं आहे. भारत सरकारनं एकंदर 135 पुरस्कार दिले आहेत, तर महाराष्ट्र सरकारनं 41 पुरस्कार प्रदान केले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर 12 सन्मानांनी या ग्रुपला गौरवण्यात आलं आहे. भूषणावह बाब म्हणजे विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्था वगैरे मिळून सर्व पुरस्कारांची संख्या 316 वर जाते. जैन इरिगेशन आता केवळ इरिगेशन पुरतीच मर्यादित राहिलेली नाही. हा टप्पा कंपनीनं कधीच ओलांडलाय. मायक्रो इरिगेशनच्या क्षेत्रात केलेल्या देशातील पायाभूत कार्यानंतर कंपनीनं ड्रिप आणि स्प्रिंकलर सिस्टीम्स आणि त्यांचे सुटे भाग, PVC पॉलिइथिलीन, पॉलिप्रोपिलीन पायपिंग सिस्टीम्स, PVC आणि PC प्लास्टिक शीट्स यामध्ये शेतकऱ्यांना सेवा दिल्या. शेतकऱ्यांना सेवा देत असतानाच पाईपच्या क्षेत्रात जैननं 20 mm ते 2.5 मीटर व्यासाचे विविध आकारांचे पाईप तयार करणारी जगातील एकमेव कंपनी असा मान मिळवला. 2.5 मीटर व्यासाचे पाईप तयार करणाऱ्या जगात फक्त 4 कंपन्या आहेत आणि त्यातली एक जैन आहे. ड्रेनेज, सिवरेज, कॅनॉल ऐवजी पेयजल वाहून नेण्यासाठी अशा 3ही ठिकाणी या पाईप्सचा वापर होतो. शिवाय MDEP पाईपच्या माध्यमातून गॅस वाहतुकीसाठीचे पाईपही जैन तयार करत आहे. सर्व दूरसंचार कंपन्यांना ऑप्टिकल फायबर वायर वाहून नेण्यासाठी जे उच्च क्षमतेचे पाईप लागतात तेही जैनमधूनच पुरवले जातात. ही तांत्रिक आघाडी सांभाळतानाच विविध प्रक्रियांसाठीची यंत्रणाही उभारली आणि शेतकऱ्यांच्या मालाला उठाव देत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची मुहूर्तमेढ रोवर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं. कांदा आणि भाजीपाल्याचं निर्जलीकरण, फळप्रक्रिया या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं. टिश्यू कल्चर, हायब्रिड प्लांट, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट, बायो फर्टिलायझर, सौर ऊर्जा, जैविक ऊर्जा या सर्व क्षेत्रात जैन्सनं आता आपलं अस्तित्व सिद्ध केलंय. इतकंच नव्हे तर आर्थिक आघाडीवर जैन सेक्युरिटीज, संगणक आघाडीवर ॲटलास टेक्नॉलॉजी हे यशस्वी प्रयोगही त्यांनी केले. केवळ अर्थप्राप्ती किंवा वैयक्तिक प्रगती हा जैनांचा बाणा नव्हताच. त्यातूनच उदयाला आलं ते जैन फाउंडेशन. आपण समाजाचं देणं लागतो ते दिलं पाहिजे या कृतज्ञतेच्या भावनेतून या फाउंडेशनची स्थापना झाली. 1982 पासून ही संस्था आरोग्य, कला, क्रीडा, वैद्यकीय, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रात कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रातही ही संस्था कार्यरत आहे. वाकोदच्या प्राथमिक शाळेपासून झालेली ही सुरुवात अनुभूती स्कूल या शिक्षण क्षेत्रातील आगळ्या प्रयोगापर्यंत पोहोचली आहे. गांधी विचारांच्या प्रचारासाठी जैन्सच्या माध्यमातून उभं राहिलेलं कामही कौतुकास्पद आणि संस्कारक्षम आहे. जळगावमध्ये राहून साऱ्या जगाला गवसणी घालणाऱ्या या उद्योग समूहाच्या विस्ताराची माहिती घेणं हे खूप महत्वाचं ठरेल. एकत्रित चित्र मांडायचं तर जगभरातील 5ही खंडात मिळून या ग्रुपचे 33 कारखाने, 146 कार्यालय आणि डेपो, 11,000 वितरक, 12,000हून अधिक सहकारी काम करतात. 7,000 कोटींहून जास्त उलाढाल ही कंपनी नोंदवते. कृषी पाईप्स आणि ठिबक सिंचन पाईप्स निर्मितीत कंपनी जगात नंबर 1 असून केळी आणि डाळिंब, टिश्यू कल्चर,
या रोपांच्या क्षेत्रातही कंपनीनं जगात पहिला क्रमांक मिळवलेला आहे. कंपनीच्या एकंदर उलाढालींपैकी 65% वाटा भारतातील असून युरोप 12%, उत्तर अमेरिका 11% आणि उर्वरित जगभरात मिळून एकंदर 12% वाटा कंपनीनं मिळवला आहे. इरिगेशन सिस्टीम्स, पाइपिंग सिस्टीम्स, ॲग्रो प्रोसेसिंग आणि रिन्युएबल एनर्जी या 4 मुख्य शीर्षकांखाली जैन्सची घोडदौड जगभर चालू आहे. या घोडदौडीतील महत्वाचं सूत्र आहे ते सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ. चांगली यंत्र विकत घेता येतात, पण चांगली माणसं मिळवावी लागतात, ती जपावी लागतात. भवरलाल जैन नावाच्या संस्थेनं हे काम निगुतीनं सांभाळलं. या प्रत्येक क्षेत्रात अत्यंत उत्तमपणे काम करणारा कार्यक्षम माणूस त्यांनी जवळीकीनं जोडला आणि जोडलेल्या या माणसांनी जैन्सचा व्याप देशभर विस्तारला. त्यांच्या पुढच्या पिढीतले अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन आणि अतुल जैन यांनी आता जैन्सची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली आहे. अशोक जैन हे आता कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक आहेत. अनिल हे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष, तर अजित आणि अतुल हे सहव्यवस्थापकीय संचालक ही जबाबदारी सांभाळतात. जैन परिवारातील उद्योग सांभाळणाऱ्या या दुसऱ्या पिढीनं भवरलालजींचा उद्योगाचा वारसा तर पुढे चालवलाच, पण त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांना आणि सामाजिक प्रकल्पांना त्यांनी सातत्यानं चालना दिली. महात्मा गांधी यांच्या विचारांचे खरेखुरे स्मारक म्हणता येईल असं गांधी तीर्थ हा जैन परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचा एक सर्वोत्तम आविष्कार म्हणता येईल. गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाचं दर्शन घडवणारं जगातलं पहिलं ऑडिओ गायडेड म्युझियम जळगावच्या जैन हिल्सवर असून गांधी तीर्थ, गांधी रिसर्च फाउंडेशन ही संस्था जगभरात गांधी विचारांच्या प्रचार प्रसारासाठी लौकिक प्राप्त संस्था आहे. आपण गांधीजी होऊ शकत नाही, पण त्यांच्या गुणांचा आठव नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी आपण काही करू शकतो. या भावनेतून सन 2000 मध्ये या स्मारकाची संकल्पना भवरलालजींच्या मनात प्रथम आली. 2004 मध्ये यावर काम सुरू झालं आणि 2012 मध्ये ते प्रत्यक्षात उतरलं. हे गांधी या विषयावरचं जगातलं सर्वात मोठं म्युझियम आहे. कोरोनानं 2020 पासून 2-1 वर्ष जगभरात धुमाकूळ घातला. या काळात अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं, सामान्यांचं जीवन दुष्कर झालं. याही स्थितीत जैन ग्रुप्सची स्नेहाची शिदोरी हजारोंच्या आयुष्याचा आधार ठरली. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन नंतर 3 एप्रिल 2020 पासून दररोज दुपारी आणि रात्री मिळून 10 ते 11 हजार जणांना ग्रुप्सच्या वतीनं जेवण पुरवण्यात आलं. यामध्ये जळगावमधील विविध सामाजिक संस्थांनी या जेवणाच्या वितरणासाठी सहकार्य केलं. कोरोना काळ संपल्यानंतरही हा उपक्रम सुरूच असून आता ही संख्या मात्र खूप कमी झाली आहे. समाजातल्या गरजूंना आजही दररोज जेवण दिलं जातं. या उपक्रमात आजवर सर्व मिळून सुमारे 15 लाखांहून अधिक लोकांना या शिदोरीचा लाभ मिळाला. प्रारंभीच्या काळात संशयित रुग्णांची RT-PCR टेस्ट करण्याचा सरकारी प्रयोगशाळातला वेग हा खूप कमी, म्हणजे दिवसाला 150 ते 160 होता. कोरोना तर वेगानं वाढत होता आणि हे होत असताना चाचण्यांचाही वेग वाढणं गरजेचं होतं. जैन ग्रुपनं यासाठी प्रशासनाला सहकार्य करत आपल्या कंपनीच्या बायोटेक लॅबचे दरवाजे उघडले आणि तिथली सुमारे 10-12 लाख रुपये किमतीची व्हायरस इंडेक्सिंग मशीन या केंद्राला उपलब्ध करून दिली. त्यामुळे दररोजच्या चाचण्यांमध्ये 400 ते 450 वाढ झाली. त्याशिवाय ग्रुपच्या वतीनं जळगावमधील काही वस्त्यात घरोघर जाऊन सुमारे 25,000 नागरिकांची कोविड टेस्ट केली गेली. याच काळात आणखी एक स्वागतार्ह भूमिका या ग्रुपनं घेतली. सुमारे 12,000 एकाही सहकार्याला त्यांनी कामावरून कमी केलं नाही. काही जणांना पर्यायी कामं दिली गेली आणि प्रत्येकाची नोकरी शाबूत राहिली. एकीकडे उत्तम व्यवसाय आणि दुसरीकडे मानवतेची भावना, अशा 2 टोकांच्या विचारांचा समतोल साधत जैन परिवाराचा हा उद्योग समूह नव्या क्षितिजांच्या दिशेनं घोडदौड करत आहे. नवी स्वप्न आणि पंखात नवं बळ घेऊन
व्यवहारात उतरलेली त्यांची तिसरी पिढी काळानुरूप निर्णय घेत या उद्योग समूहाला जगातील टॉप 3 मध्ये नेण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे. नेक्स्ट जेन उद्योजक अभेद्य अजित जैन आणि अथांग अनिल जैन यांचं योगदान. 7,000 कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल करणाऱ्या 2 पिढ्यांनी अत्यंत मेहनतीनं उभारलेल्या एखाद्या बलाढ्य उद्योग समूहाची पुढची पिढी जेव्हा त्या उद्योगात योगदान देण्याचा विचार करते, तेव्हा ती साहजिकच आपल्या उद्योग समूहाच्या आणखी भरभराटीत, विस्तारात योगदान देण्यासाठी प्रेरित झालेली असते. आजोबांनी केलेले संस्कार, वडील आणि काकांचं वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन आणि उद्योग समूहातील ज्येष्ठांच्या अनुभवाचा मिळणारा लाभ या संचिताच्या बळावर ही नवी पिढी नव्या क्षितिजांना गवसणी घालण्यासाठी सिद्ध होते. हे करताना आपल्या कर्तृत्वानं आपली नवी ओळख प्रस्थापित करण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. जळगावच्या जैन उद्योग समूहाचे संस्थापक कैलासवासी भवरलालजी जैन यांच्यानंतर या उद्योगाची आघाडी त्यांचे 4 पुत्र अशोक, अनिल, अजित आणि अतुल यांनी समर्थपणे सांभाळली आणि उद्योग समूहाला प्रगतीपथावर ठेवलं. अनिल जैन यांचे पुत्र अथांग आणि अजित जैन यांचे पुत्र अभेद्य यांच्या रूपानं जैन परिवारातील तिसरी पिढी उद्योगात उतरली आहे. तिसऱ्या पिढीतले अन्य सदस्य आपापलं शिक्षण पूर्ण करून यथावकाश उद्योगात उतरतील आणि आपापलं योगदान देतील. लंडनमधून उच्च शिक्षण घेऊन परतलेले अथांग आणि अभेद्य उद्योगात उतरलेले आहेत आणि आपापलं योगदान देण्यास त्यांनी प्रारंभही केला आहे. अथांग यांच्याकडे जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड या जैन इरिगेशन अंतर्गत असलेल्या उद्योगाचं संचालक पद आहे. अभेद्य हे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष असून ते ग्रुपच्या एक्सपोर्ट आणि डिजिटायझेशन या कामांमध्ये लक्ष घालतात. जैन फार्म फ्रेशची जबाबदारी सांभाळणाऱ्या अथांग यांनी ऋषी व्हॅली स्कूलमधून आपलं 8वी ते 12वीचं शिक्षण घेतलं. पुढं मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्स या विषयात BAची पदवी संपादन करत इंग्लंडमधल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजी या विषयात MS उच्च शिक्षण प्राप्त केलं. अभेद्य यांचं शालेय शिक्षण जैन उद्योग समूहाच्याच अनुभूती स्कूलमधून पूर्ण झालं आणि त्यानंतर मुंबईतल्या HR कॉलेजमधून त्यांनी मॅनेजमेंट स्टडीज या विषयात आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. इंटरनॅशनल मार्केटिंग विषयात त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली, ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधूनच. त्यानंतर 2017-18 मध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी आपल्या उद्योगात लक्ष घालण्यास प्रारंभ केला. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष या नात्यानं ते सध्या निर्यातीची आणि डिजिटायझेशन तसंच ऑपरेशन एफिशियन्सी याची जबाबदारी सांभाळत आहेत. डिजिटल युगासाठी आवश्यक असलेल्या नव्या सिस्टीम्स आपल्या उद्योगात रुजवण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. अथांग हे तिसऱ्या पिढीतले सर्वात थोरले पुत्र. त्यांच्या पाठी अभेद्य अजित जैन, आरोही अशोक जैन आणि आशुली अनिल जैन ही भावंड. या उद्योग समूहाचे संस्थापक कैलासवासी भवरलालजी जैन यांच्या कार्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की आपल्या कामाचा व्याप सांभाळतानाच त्यांनी आपल्या कुटुंबाला, मुलांना पुरेसा वेळ दिला. त्यांच्यावर माणुसकीचे आणि व्यावसायिकतेचे देखील संस्कार केले. उद्योगाची सूत्र आपल्या पुढच्या पिढीच्या हाती सोपवून स्वतःला विविध सामाजिक कार्यात गुंतवून घेताना आणि आपली भूमिका मेंटॉरच्या स्वरूपात विकसित करताना त्यांनी आपल्या नातवंडांवर सुसंस्कार करण्याची जबाबदारी अतिशय आनंदानं आणि उत्तम रीतीनं उचलली. अथांग सांगतात, जे करायचं ते सर्वोत्तम आणि 1 नंबरचं करायचं हा दादाजींचा संस्कार होता. जेव्हापासून समज आली तेव्हापासून आम्ही सगळी भावंड रात्री दादाजींच्या सोबतच त्यांच्या खोलीत झोपत असू. दररोज भल्या पहाटे त्यांचा दिनक्रम सुरू होत असे. सगळ्या नातवंडांना बरोबर घेऊनच ते बाहेर पडत. त्यांच्या मॉर्निंग वॉकच्या वेळी आणखीही 8-10 जण त्यांच्यासोबत असत. जैन हिल्सच्या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचा वॉक चालत असे. दादाजी आमच्याशी आणि सोबत आलेल्या लोकांशी खूप साऱ्या विषयांवर चर्चा करत, माहिती देत.
हे विषय खूप वैविध्यपूर्ण असत. झाडांची कलमं, त्यांची वाढ, त्यांना दिलं जाणारं मायक्रो इरिगेशन, त्यावरचे रोग आणि त्यांचं नियंत्रण असा विषयही कधी असे. कधी जमीन समतल करून तिथं झाडं लावण्याचा उपक्रम सुरू असेल तर तिथे जाऊन त्याची माहिती देणं असेल, पाण्यासाठी विहीर खोदणं असेल की जलपुनर्भरणाचा प्रकल्प असेल, हे सगळे विषय त्यांच्या चर्चेतून येत. जळगावचा सारा परिसर माळरानानं वेढलेला असला तरी जैन हिल्सचा भाग मात्र 12ही महिने हिरवागार असतो. ही दादाजींची कर्तबगारी. त्यांच्या दररोजच्या संस्कारातून आम्हाला खूप काही मार्गदर्शन मिळालं. आमचा सारा परिवारच बिझनेसमध्ये आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी माझ्या कानावर बिझनेसची चर्चा पडत असे आणि काकांमध्येही होणारी चर्चा मी ऐकत होतो. दादाजी काही वेळेला बिझनेस ट्रिपवर जाताना मलाही सोबत नेत. अनेकदा मी त्यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसमध्ये जात असे. एका कोपऱ्यात खुर्ची टाकून ते मला बसायला सांगत. मला त्यांनी वही पेन दिलेलं होतं. ते कुणाशी काही बोलताना मी त्यांच्या नोट्स काढत असे आणि नंतर वेळ मिळेल तेव्हा माझ्या मनातल्या शंका त्यांना विचारून घेत असे. 8वीमध्ये गेल्यानंतर जळगाव बाहेर शिकायला गेल्यानंतर रोजच्या भेटी बंद झाल्या. पण सुट्टीत आलो की बहुतेक वेळेला मी दादाजींसोबतच राहत असे. अभेद्यही दादाजींविषयी बोलताना सांगतात, दादाजी नेहमी सांगत की आधी तुम्ही चांगला माणूस बना, मग त्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही करायचं असेल ते करा. हे वास्तवात आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळेच नेहमी करत असतो. ग्राहक, सहकारी, बाहेरच्या व्यक्ती या सगळ्यांसाठीच आपण आधी चांगला माणूस बनायला हवं, हेच खरं. आपल्या आधीच्या पिढ्यांनी दूरदृष्टीनं उभारलेला उद्योग समूह आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे, हा विचार अथांग आणि अभेद्य या दोघांच्याही मनात बालपणापासूनच रुजत गेला. वाढतं वय आणि अनुभवातून तो अधिकाधिक परिपक्व होत गेला आणि दोघांच्याही लंडनमधील उच्च शिक्षणादरम्यान त्यांना नवे पैलूही पडले. जागतिक बाजारपेठेतले नवे प्रवाह त्यांच्या लक्षात आले. त्यातून व्यक्तिमत्व समृद्ध होत गेलं आणि त्याचा लाभ जळगावमध्ये परतल्यानंतर आपल्या उद्योगाच्या विस्तारासाठी त्यांना होत आहे. लंडनला उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याआधी अथांग यांनी स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये लिहिलेलं होतं, बिझनेस करण्याचे नवे मार्ग मला शिकायचे आहेत, जागतिक अनुभव आणि दृष्टिकोन मला अंगी बाणवायचा आहे आणि हे सारं शिकून मला भारतात परतायचं आहे. तो सारा अनुभव आमच्या उद्योग समूहाच्या विस्तारासाठी कसा वापरता येईल या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे. त्यांनी आपली पदवी इकॉनॉमिक्समध्ये घेतली आणि उच्च शिक्षणासाठी त्यांनी मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजी हा विषय निवडला. त्यामागचं कारण त्यांच्या विचार प्रक्रियेतच दडलेलं होतं. उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर अथांग यांनी आपल्या उद्योग समूहात रीतसर प्रशिक्षण घ्यावं असं नियोजन भवरलालजींनी केलेलं होतं. त्यानुसार उद्योग समूहात सहभागी डीलर्स आणि काही शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ग्रुपमधल्या प्रत्येक कंपनीत काही काळ काम केलं. जगभरातील जैन ग्रुपच्या प्रत्येक कंपनीत जाऊन 1-2 आठवडे तिथं राहून तिथलं कामकाज समजून घेतलं. ते सांगतात, दादाजींनी स्वतः हे सारं नियोजन लिहून काढलं होतं. मी कुठल्या फॅक्टरीत कोणतं काम पाहावं, कुठला विषय समजून घ्यावा आणि त्यासाठी कुठल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन घ्यावं, हे सारं नियोजन त्यांनी केलेलं होतं. मी तर कंपनीत नुकताच प्रवेश करत होतो, पण 20-30 वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या या सर्वांना कामकाजाचे सारे बारकावे ठाऊक होते. मी त्यांच्याकडून हे सारं समजून घेतलं पाहिजे अशी दादाजींची सूचना होती. मी 2 वर्ष त्यानुसार ठिकठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेतलं. आमच्या कंपनीच्या त्यावेळी असलेल्या सर्व प्रमुख डिव्हिजन्स, मायक्रो इरिगेशन, पायपिंग, फूड प्रोसेसिंग, टिश्यू कल्चर, सोलर या प्रत्येक बिझनेसची प्रोसेस वेगवेगळी आहे. ते शिकून घेण्यासाठी मला वेळ देणं गरजेचं होतं. हे सारं समजून घेतल्यानंतर मी त्यापैकी नेमकं काय निवडायचं, कुठल्या डिव्हिजनमध्ये पुढलं कामकाज सांभाळायचं हे ठरणार होतं. कंपनीच्या संचालकांच्या पुढच्या पिढीतल्या व्यक्ती म्हणून थेट कुठल्या खुर्चीत मला बसवलं गेलं नाही. आमच्या उद्योग समूहातल्या प्रत्येक विभागातून मी भेटी दिल्या. त्या ठिकाणी अनेक महिने प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. अगदी शॉप फ्लोअरवर जाऊन प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत मी सहभागी झालो. सगळ्यांशी संवाद साधला. सर्व सिनियर्सकडून बरंच काही शिकून घेतलं. सर्वांशी मिळून मिसळून वागणं महत्वाचं असतं याचं भान मी कायम ठेवलं.
केवळ उत्पादनं आणि शॉप फ्लोअरच नव्हे तर व्यवस्थापनाच्या पातळीवरही मी प्रशिक्षण घेत गेलो. आर्थिक व्यवहार समजून घेणं कुठल्याही उद्योगात खूप गरजेचं असतं. टॅक्सेस, फायनान्स या आघाडीवरील गोष्टीही मी समजून घेतल्या. जैन इरिगेशन ही फॅमिली ओन्ड कंपनी आहे, पण ही लिस्टेड कंपनीही आहे. जैन परिवार या उद्योग समूहातील मेजॉरिटी शेअर होल्डर असला तरी त्याशिवायही अनेक शेअर होल्डर या परिवारात आहेत. त्या सर्वांचं हितरक्षण करणं ही आमची जबाबदारी असते. सर्व सहकाऱ्यांची जबाबदारी संचालक मंडळावर असते. आमच्या भागधारकांना समाधानी ठेवायचं असेल तर कंपनीची वाटचालही समाधानकारक असायला हवी. या साऱ्या गोष्टी मी समजून घेतल्या. माझ्याकडे काही छोटे प्रोजेक्ट्स दिले गेले, ते मी समाधानकारक पद्धतीनं हाताळले. या साऱ्या प्रक्रियांमधून पुढे गेल्यानंतर 2015 मध्ये मी जैन फार्म फ्रेशमध्ये काम करण्याचं ठरवलं. त्यावेळी ही एक डिव्हिजन होती. पुढं तिला स्वतंत्र कंपनीचं रूप देण्यात आलं. तसं पाहता फार्म फ्रेशचा शुभारंभ 1995 मध्ये झाला होता. फळ प्रक्रिया हा त्यामागील मूळ उद्देश. पहिल्या 10 वर्षात ही डिव्हिजन टप्प्याटप्प्यानं विकसित होत होती. अथांग यांच्या पदार्पणानंतर या डिव्हिजनचं रूपांतर स्वतंत्र कंपनीत करण्याचा निर्णय झाला. यात 2016 मध्ये मंडाला कॅपिटलमधून काही प्रायव्हेट इक्विटीही घेण्यात आली. जैन फार्म फ्रेशचे साधारण 15 ते 17% समभाग या कंपनीनं घेतले. यातून विस्ताराच्या नव्या संधी त्यांना शोधायच्या होत्या. अथांग सांगतात, विविध फळं आणि कांदा या 2 प्रकारच्या फळांवर आमच्याकडे प्रक्रिया होत असे. हे कंपनीचे 2 प्रमुख स्तंभ होते. याशिवाय आम्हाला काही काळातच मसाल्यांच्या व्यापारातही उतरण्याची इच्छा होती. बाहेरची गुंतवणूक आली तर त्याद्वारे चांगल्या प्रकारे विकास होऊ शकेल ही त्यामागची कल्पना होती. आमच्या परिवारातील नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून ग्रुपच्या माझ्याकडून काही अपेक्षा होत्या. आम्ही तोवर प्रामुख्यानं B2B अर्थात बिझनेस टू बिझनेस व्यवसाय करत असू. मँगो पल्प, डिहायड्रेटेड ओनियन अर्थात सुकवलेला कांदा, याबरोबरच पेरू, केळी यांचा पल्प ही सारी उत्पादनं आम्ही दुसऱ्या कंपन्यांना विकत असू. त्या आधारे त्या कंपन्या आपली उत्पादनं तयार करून ग्राहकांना विकतात. माझा, किसान जॅम, मॅगीमधील मसाल्यांचे सॅचे या सर्वांचा कच्चा माल आमच्याकडून जात असतो. यात आम्हाला आमच्या स्वतंत्र ब्रँड निर्मितीचीही संधी दिसली. नवी उत्पादनं आम्ही बाजारपेठेत आणली पाहिजेत. B2C अर्थात बिझनेस टू कंझ्युमर या मार्केटमध्ये आम्ही प्रवेश केला पाहिजे असं आम्ही ठरवलं. जैन परिवारातील नवी पिढी अथांग यांच्या रूपानं बिझनेसमध्ये उतरली आणि त्यांनी स्वतःच कंझ्युमर प्रॉडक्ट बनवण्याचं ठरवलं. तेव्हा आपल्या उत्पादनाची काही वैशिष्ट्ये असायला हवीत, ती इतरांपेक्षा वेगळी असायला हवीत याचं भान त्यांनी राखलं. याविषयी अथांग जैन सांगतात, आमच्या टीमनं रिटेल उत्पादनांवर भरपूर संशोधन केलं. बाजारपेठेत नवं काही देण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे यावर आम्ही बरीच मेहनत घेतली. फ्रूस ईट या नावानं फ्रूट ज्युसेस आणि व्हॅली स्पायसेस नावानं विविध प्रकारचे मसाले आम्ही रिटेल बाजारपेठेत आणले. मसाल्यांच्या क्षेत्रात आम्ही प्रथमच उतरत होतो. ज्युसेसच्या बाबतीत मात्र आम्ही अनेक वेगळे प्रयोग केले. आंबा, पेरू, स्ट्रॉबेरी, केळी आदी वेगवेगळ्या फळांचे ज्युसेस आम्ही रिटेल पॅकमध्ये बाजारात आणले. आमच्या उत्पादनाचं वैशिष्ट्य हे आहे की बाजारात उपलब्ध इतर ज्युसेसच्या तुलनेमध्ये आमच्या ज्यूसमधील पल्प कंटेंट म्हणजे फळांच्या गराचं प्रमाण खूप जास्त आहे. कुठलीही कंपनी पल्प कंटेंट 10% आतच ठेवते. आमच्या उत्पादनात मात्र हे प्रमाण 25 ते 40% एवढं असतं. या ज्यूसचा आस्वाद घेताना ग्राहकांना प्रीमियम फील यावा असं आमचं नियोजन असतं. याशिवाय आम्ही आणखी एक सिरीज मार्केटमध्ये आणली, फ्रूट टू गो. यामध्ये आम्ही 100% फ्रूट कंटेंट देण्याचं ठरवलं. यामध्ये साखर किंवा कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलं जात नाही. शुद्ध फळांची अनुभूती ग्राहकांना मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. भारतात याआधी कुणीही हा प्रयोग केलेला नाही. आम्ही रिटेल दुकानातून तर ही उत्पादनं उपलब्ध करून दिलीच, पण ऑनलाईन मार्केटमध्ये फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आदी पोर्टलवरूनही ही उत्पादनं ग्राहकांना घरपोच उपलब्ध होतात. एकीकडे रिटेल बाजारपेठ काबीज करण्याचा आमचा प्रयत्न होत असतानाच B2B मार्केटमध्येही अथांग यांनी नवे ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न चालू ठेवला.
यासाठी त्यांनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये आपल्या उत्पादनांचे डिस्प्ले मांडले. जपानमध्ये होणारा फूडेक्स असो की जर्मनीतील अनुगा, या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातून त्यांनी आपली उत्पादनं तर मांडलीच, पण या बाजारपेठेतले नवे प्रवाह जाणून घेण्यासाठी स्वतःही या प्रदर्शनातून ते सहभागी झाले. अनेक संभाव्य ग्राहकांच्या भेटी घेत हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट, व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट यावर त्यांनी चर्चा केली. त्यातून उत्पादनांचे काही नवे प्रवाह आपल्या उद्योगात आणण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशात उच्च शिक्षण घेऊन अथांग जैन भारतात परतले तेव्हा त्यांच्यासमोर विविध पर्याय खुले होते. त्यात त्यांनी फार्म फ्रेशचा पर्याय निवडला. त्यात वेगवेगळे प्रयोग करत ते कंपनीला पुढे नेत आहेत. त्यांचा मास्टर्सचा अभ्यास विषय इकॉनॉमिक्स आणि मार्केटिंग मॅनेजमेंट हा होता. ग्राहक केंद्रित, गुंतवणूकदार केंद्रित संबंध हा त्यांचा त्यातला विशेष आवडीचा आणि कौशल्याचा भाग. नवे ग्राहक तयार करणे, जुने टिकवणे, सेल्स, मार्केटिंग, ब्रँडिंगचे वेगवेगळे प्रयोग करणे, सर्वांचं ऐकून घेऊन त्यांच्या कामगिरीतील सातत्य लक्षात घेत मॅनेजमेंटनं त्यांच्यावर 2020च्या दरम्यान काही आंतरराष्ट्रीय मर्जर आणि ॲक्विजिशन्सची जबाबदारीही टाकली होती. एका बड्या ओव्हरसीज कंपनीसोबतचं जवळजवळ 6 ते 8 महिने चाललेलं डील त्यांनी एक हाती हाताळलं. त्या कंपनीचे कायदा सल्लागार, बँकर्स आणि कंपनीचे अधिकारी या सर्वांशी सुसंवाद प्रस्थापित करत योग्य प्रकारे डील यशस्वी करणं हे मोठंच आवाहन होतं. ते त्यांनी उत्तम प्रकारे पेललं. आपल्यातल्या नेतृत्व गुणांची, निगोसिएशनमधल्या कौशल्यांची चुणूक ते अशा प्रकारे दाखवत आहे. त्यातून त्यांच्यावरचा विश्वास वाढतो आहे. उत्पादनं, संशोधन आणि विकास, मार्केटिंग, ब्रँडिंग यांच्या बरोबरीनंच आर्थिक शिस्त आणि आर्थिक व्यवहार हा उद्योगांचा आत्मा असतो. आर्थिक विषय त्यांच्या अभ्यासाचा आहे. यातूनच आपल्याच उद्योग समूहाच्या वाटचालीबद्दलचं चिंतनही ते मोकळेपणानं मांडतात. चुकातून शिकण्याची संधी कशी साधता येते हेही ते स्पष्ट करतात. याविषयी ते सांगतात, सगळ्याच बिझनेसमध्ये चढ उतार होतच असतात. जैन इरिगेशनचा सारा भर शेती आणि लहान शेतकऱ्यांवर आहे. कधी पाऊस कमी पडतो, कधी अतिवृष्टी होते. निसर्गातल्या या लहरीपणाचे विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतात. आम्ही त्यांना इनपुट देतो आणि त्यांच्या उत्पादनांवर प्रोसेस करून विकतो. शेतकऱ्यांवर संकट कोसळलं की आमच्या बिझनेसवरही साहजिकच त्याचा परिणाम होतोच. आम्ही हे सारं लक्षात घेऊन आमच्या कामांचं नियोजन करत असतो. कधी कधी हे आर्थिक नियोजन बिघडूही शकतं. अशावेळी कंपनीवर आर्थिक ताणही येतो. कधी चुका होतात. त्यातूनही आपल्याला शिकायचं असतं. आपल्या वाढीचा, विस्ताराचा केंद्रबिंदू फक्त नफा मिळवणं एवढाच नसतो. एकदा झालेल्या चुका परत होणार नाहीत याची काळजी घेणं उद्योगाच्या वाढीच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असतं. आमची कंपनी सन 2000 मध्ये 600 कोटींची उलाढाल करत होती. ती आता 7000 कोटींवर गेली आहे. ही वाटचाल याच सूत्रातून झालेली आहे. आम्ही रिटेल प्रॉडक्ट्सच्या क्षेत्रातही प्रवेश केला. त्याआधी कधीही आम्ही या क्षेत्रात काम केलेलं नव्हतं. पहिल्या 2 वर्षात आम्ही 120 जणांची टीम हायर केली. देशात जिथं मागणी आली तिथं सप्लाय केला. पण त्यातून अपेक्षित होता तो बिझनेस मात्र उभा राहिला नाही. रिटेलच्या बिझनेसमध्ये आम्ही नवे होतो. तोवर आम्ही फक्त B2B मार्केट हाताळलेलं होतं. या नव्या मार्केटमध्ये आमच्याकडून झालेल्या चुका लक्षात आल्या आणि आम्ही त्यावर काम करणं सुरू केलं. हा बिझनेस खूप जास्त वेगात विस्तारून चालणार नाही हे लक्षात घेऊन आम्ही एक शहराचं लक्ष ठेवून कामाला सुरुवात केली. एक शहर डेव्हलप करायचं आणि मग पुढं सरकायचं असं सूत्र ठेवून आम्ही नव्यानं मेहनत करण्यास सुरुवात केली आणि त्याला चांगलं यश मिळालं. येत्या काळात आमचा ब्रँड देशातला लीडिंग ब्रँड नक्कीच होईल. अथांग आणि अभेद्य हे दोघंही बंधू आपल्या फॅमिली बिझनेसचा व्याप आपल्या खांद्यावर उचलून नवी ध्येय गाठण्यासाठी सज्ज आहेत. उद्योगातल्या 2 वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत ते पुढे जात आहेत. त्याचवेळी धोरणात्मक मुद्दे आणि निरीक्षणांवर त्यांचं एकमत आहे. भारतीय बाजारपेठेतील प्रगतीच्या संधी अमर्याद आहेत आणि पुढचं दशक भारताचं आहे हे ते अगदी ठामपणे सांगतात. आज मायक्रो इरिगेशन छोट्या शेतकऱ्यांना कदाचित परवडणारं नसेल, पण नजीकच्या भविष्यात
ते त्यांना परवडण्याजोगं असेल आणि फळभाज्यांसारख्या पिकांसाठी ते अधिक परिणामकारक ठरेल असा त्यांना विश्वास वाटतो. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात जगातल्या टॉप 3 कंपन्यात आपण असलं पाहिजे, हा त्यांचा ध्यास आहे. इरिगेशन, पाईप, सोलर पॉवर पंप, वॉटर मॅनेजमेंट ही सारी क्षेत्र भविष्यात प्रगतीच्या नव्या वाटा शोधणारी आहेत. यामध्ये आपला उद्योग नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल असं अथांग यांना वाटतं. अशा उद्योग समूहाच्या परिवारात जन्म मिळाल्याबद्दल ते स्वतःला भाग्यवान मानतात आणि आपल्याला मिळालेल्या या संधीचा वापर करून परिवार, कंपनी आणि देशाला आपल्यातलं चांगलं देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. अशीच काहीशी भावना अभेद्य यांच्याही मनात आहे. इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटिंग विषयातलं उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी ग्रुपच्या डिजिटायझेशन आणि एक्सपोर्टमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. प्लास्टिक पाईप्स, ड्रिप, स्प्रिंकलर, फिल्टर इत्यादी प्रकारातील सुमारे 16,000 वस्तू, उपकरणांची निर्यात आणि त्या दृष्टीनं प्रोडक्शन, मार्केटिंग, एक्झिक्युशन, लॉजिस्टिक्स, फॉलोअप, कस्टमर मीटिंग्स या सर्व आघाड्यांवरची कामं आणि या साऱ्या जबाबदाऱ्या ते एक हाती पार पाडतात. काळाप्रमाणे उद्योगांनीही काट टाकून स्वतःला बदललं पाहिजे. जैन इरिगेशन सारखा खूप मोठा विस्तार आणि भरपूर मनुष्यबळ असलेल्या उद्योगांमध्ये असे बदल करणं खूप जिकरीचे असते. विशेषतः डिजिटायझेशन सारखे विषय अंमलात आणणं खूपच अवघड असतं. कामाच्या वेगवेगळ्या फळ्या इथं उभ्या असतात आणि त्या सर्वांना पारंपरिक पद्धतीनं काम करण्याची सवय झालेली असते. अशा स्थितीत त्यांना नव्या पद्धती अंगवळणी पडणं अवघड जातं. हे अवघड टास्क अभेद्य यांनी हाती घेतलं. याविषयी ते सांगतात, सर्व प्रोसेसेस डिजिटाईज होणं ही काळाची गरज बनली आहे. आपण जे काही करतो आहोत ते अधिक चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी हे गरजेचं आहे. काल ज्या गोष्टी आम्ही 5 मिनिटात करत होतो त्या आज या बदलांमुळे 2 मिनिटात मार्गी लागतात. वाचणारी ही 3 मिनिटं आता खूप मोलाची सिद्ध होत आहेत. ज्या प्रक्रियांमध्ये जास्त वेळ खर्च होतो त्या आम्ही आधी शोधून काढल्या. त्यांचं डिजिटलायझेशन करण्यासाठी आम्ही काही खास सॉफ्टवेअर डेव्हलप केले आणि ते या प्रक्रियेत वापरायला सुरुवात केली. वेळेची बचत म्हणजे उत्पादन खर्चाची बचत हे सूत्र असतं. आम्ही एक एक करून अशा अनेक प्रक्रियांचं डिजिटलायझेशन केलं. त्यातलं एक छोटं उदाहरण सांगायचं झालं तर आमच्याकडे येणाऱ्या ट्रक्सचं सांगता येईल. आमच्याकडे दररोज साधारण 150 ट्रक येतात. आमच्या पारंपरिक पद्धतीत आमचे मल्टिपल चेकपॉईंट होते. एंट्री, लोडिंग, बिलिंग अशा अनेक चेकपॉईंटवर एक एक रजिस्टर ठेवलं जायचं. असे एकंदर 16 चेकपॉईंट आमच्याकडे होते. या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाडीचा नंबर नोंदवला जात होता. डिजिटायझेशनमध्ये आम्ही अशी सिस्टीम तयार केली की पहिल्या एंट्रीच्या ठिकाणीच ट्रकचा नंबर लिहिला जाईल आणि त्यापुढे प्रत्येक एंट्रीवर फक्त त्या एंट्रीशी संबंधित टिकमार्क केला जाईल. एक ट्रक कंपनीत प्रवेश करणं, साऱ्या प्रक्रिया पूर्ण करून लोड होऊन तो बाहेर पडणं यासाठी आधी 12 तास खर्च व्हायचे. ही सिस्टीम आणली आणि प्रत्येक ठिकाणी वाया जाणारा वेळ वाचला. त्यामुळे आत येणारा ट्रक 12 ऐवजी फक्त 6 तासात बाहेर पडू लागला. 150 ट्रकचे वाचलेले प्रत्येकी 6 तास मोजले तर ते 900 तास भरतात. आम्ही दररोज 900 मॅन आवर्सची बचत केली. वर्षभरात साधारण 30,000 ट्रक येतात असं गृहीत धरलं आणि प्रत्येक ट्रक मागे 6 तास वाचवले तर वर्षभरात किती मॅन आवर वाचले? 1,80,000 तास. ही एक प्रोसेस झाली. अशा अनेक ठिकाणच्या प्रोसेसेस आम्ही डिजिटाईज केल्या. बिलिंगचा वेळ कसा कमी करता येईल, लोडिंगचा वेळ कसा कमी करता येईल, नियोजनातला वेळ कसा कमी करता येईल, प्रत्येक ठिकाणी आम्ही वेळ वाचवीत गेलो. जिथं 16 रजिस्टर वापरले जायचे ते काम एका पेपर शीटवर आलं. आम्ही त्यात स्टेशनरीचीही बचत केली. पण 6 तास वाचले म्हणजे सारे संपले असं नाही. आम्ही यावर आणखी काम करत आहोत. कुठे किती वेळ वाचू शकेल याची चाचपणी होत आहे. आम्हाला हा वेळ 2 तासांवर आणायचा आहे. ही वेळेची बचत उत्पन्नातही वाढ करणारी ठरत असते. फक्त डिजिटायझेशनच नव्हे तर सगळ्याच पातळ्यांवर आम्ही मेहनत घेतली. पूर्वी कंत्राटदारांच्या माध्यमातून ट्रक कॉल केले जायचे. आता आम्ही
ई ऑक्शनिंग पोर्टल सुरू केलेलं आहे. ट्रक चालक, कंत्राटदार ऑनलाईन बीड करतात, त्यांना काम मिळतं. आम्ही फेसलेस सिस्टीम आणली, त्याचेही फायदे वेगळेच आहेत. 2020 पासून आम्ही हे अंमलात आणलं आणि त्याचे परिणाम चांगले मिळत आहेत. अभेद्य यांच्याकडे सोपवला गेलेला दुसरा विषय आहे तो निर्यातीचा. यामध्येही त्यांनी सखोल चिंतन केलेलं आहे. परदेशातल्या आपल्या ग्राहकांची मानसिकता समजून घेणं, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि त्यातून व्यवसायाचा विस्तार करणं हा योग्य मार्ग असल्याचं त्यांचं निरीक्षण आहे. ते याविषयी सांगतात, निर्यात हा खूप संवेदनशील विषय आहे. परदेशातला कुठलाही ग्राहक तुमच्यावर विश्वास टाकतो त्यावेळी त्याच्या काही अपेक्षाही असतात. तो ॲडव्हान्स पैसा भरून तुमची उत्पादनं खरेदी करत असतो. त्याचा विश्वास कायम राखण्यासाठी त्याला अपेक्षित असलेल्या मुदतीत उत्तम गुणवत्तेचं उत्पादन त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. हे सारं त्या विशिष्ट मुदतीत पूर्ण करायचं तर प्रोडक्शन, परचेस, डिस्पॅच, लॉजिस्टिक्स या प्रत्येक आघाडीवर सुसंवाद आवश्यक असतो. हे सगळे विभाग नियोजनानुसार कार्यरत राहिले तरच ग्राहकाला त्याच्या मुदतीत डिलिव्हरी मिळणं शक्य होतं. आम्ही रिजिड ऑर्गनायझेशन नाही, आम्ही फ्लेक्झिबल आहोत. आमच्याकडे 16,000 प्रॉडक्ट्स आहेत, त्यांना हवं ते आम्ही देऊ शकतो. हे करायचं तर बॅकएंडला निर्मितीच्या तयारीपासून वाहतुकीच्या नियोजनापर्यंत प्रत्येक पातळीवर चोख नियोजन करावं लागतं. हे सारं करून आमच्या ग्राहकाला जे हवं ते योग्य मुदतीत पोहोचविणं ही आमची जबाबदारी असते. आम्ही वन स्टॉप ॲग्री शॉप आहोत. आमच्याकडे एकदा आलेला ग्राहक इतरत्र जाऊ नये यासाठी आम्ही सदैव सज्ज असतो. या प्रक्रियेत चुका होऊ नयेत यासाठी आम्ही ERP इन्स्टॉल केलेला आहे. ही सगळी प्रोसेस ERPच्या माध्यमातून संचलित होते. ERP आणि SAP यांच्याद्वारे सगळ्या प्रक्रिया नियंत्रित करून मानवी चुकांचं प्रमाण कमीत कमी करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं. ही आघाडी सुरक्षित झाल्यानंतर आम्हाला आमचे नवे ग्राहक शोधण्यावर लक्ष केंद्रित करता येणं सोपं झालं. जुन्या आणि नव्या ग्राहकांना आमच्या उद्योगाशी जोडून ठेवण्याचं एकच सूत्र आता आम्ही पाळतो, सेवा द्या, ग्राहक जोडा. नवा ग्राहक जोडणं त्या मानानं सोपं आहे, पण तो टिकवून ठेवणं कठीण आणि महत्वाचंही आहे. ग्राहकाला चांगली ऑफर दिली, चांगलं डील दिलं तर तो जोडला जातो, पण त्याला टिकवायचं असेल तर सातत्य हवं. काळ वेगानं बदलतो आहे. पहिल्या पिढीनं सुरू केलेला उद्योग दुसऱ्या पिढीनं विस्तारला. तिसरी पिढी यात काय वाढ करू शकते, त्यांचं नियोजन काय, याविषयी अभेद्य सांगतात. आम्ही एक अल्पकालीन ध्येय ठेवलंय, ते म्हणजे शेती करू इच्छिणाऱ्यांच्या हाती शेतीविषयीची सारी माहिती पोहोचवण्याचं. त्यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांना हव्या त्या पीक पद्धतीची माहिती मिळेल. त्यासाठी लागणारी उपकरणं कोणती हवीत याची माहिती त्यात असेल आणि त्यांना हवी असलेली सारी उपकरणं त्यांच्यापर्यंत ई-कॉमर्सद्वारे पोहोचवण्याची यंत्रणाही त्यातच उपलब्ध असेल. आज आमचं मॉडेल डीलर बेस आहे, पण भविष्यात ऑनलाईन मार्केट विकसित झालेलं असेल. ग्राहकांना खरेदी करण्याची वस्तू डीलर नेटवर्कमधूनच पुरवली जाईल, पण त्यांची ऑर्डर थेट ऑनलाईन देता येऊ शकेल. आम्हाला वन स्टॉप ॲग्री शॉप ही इकोसिस्टीम विकसित करायची आहे. तुम्ही जगात कुठेही असा 24 ते 48 तासात तुम्हाला हवी असलेली वस्तू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. यासाठी आम्ही साधारणपणे 2027 पर्यंतची मुदत ठरवली आहे. आम्ही काही उपकरणं ऑनलाईन उपलब्ध केली आहेत. नागालँड, अंदमान निकोबार बेटं इथून आम्हाला काही ऑर्डर्स आल्या आहेत. तिथं तर आमचे डीलरही नियुक्त नाहीत. मादागास्कर सारख्या देशातूनही आम्हाला ऑर्डर आली आहे. आम्ही आजवर जिथं पोहोचू शकलो नाही तिथं ऑनलाईन माध्यमातून पोहोचू शकतो आणि प्रत्येक इच्छुक ग्राहकाला त्याला हव्या त्या गोष्टी आम्ही पुरवू शकू. आमचं उद्दिष्ट 5 वर्षांचं आहे आणि माझा अंदाज असा आहे की येत्या 10 वर्षात आमचंच नव्हे तर सारं मार्केट डिजिटल चॅनेलच्या माध्यमातूनच चालवलं जाईल. अभेद्य यांचा भर सिस्टीम्सच्या सुधारणांवर आहे. डिजिटायझेशन, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या साधनांद्वारे भविष्यामध्ये उद्योग अधिक मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे, हे त्यांचं ठाम गृहीतक आहे. याविषयी ते सांगतात, भविष्याचा वेध घेत आमचं नियोजन
आणि दैनंदिन कामातले बदल आम्ही करत आहोत. आमच्या अधिकाधिक अंतर्गत सिस्टीम्स डिजिटाईज करण्यावर आमचा भर आहे. मानवी प्रयत्नांकडून डिजिटायझेशनकडे आमचा प्रवास सुरू आहे. आता प्लॅनिंगसाठीही मानवी बुद्धीची गरज उरलेली नाही. ते आपण AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून करू शकतो. कुठला ग्राहक केव्हा काय ऑर्डर नोंदवेल याचा 95% अचूक अंदाज याद्वारे बांधता येऊ शकेल. आम्हाला फक्त त्या पुरवठ्याच्या तयारीत राहायचंय. ऑटोमाइज, डिजिटाईज आणि अधिकाधिक परिणामकारक प्रणाली प्रस्थापित करण्याकडेच आम्हाला आता लक्ष द्यावं लागणार आहे. माझ्यापेक्षा माझा कॉम्प्युटर अधिक जास्त क्षमतेनं काम करू शकतो. त्यानं हे काम कसं आणि किती करावं यावर आज मेहनत घेतली तर मी उद्या नवे काही करण्यासाठी स्वतःला मोकळा ठेवू शकेन. जैन परिवारातील नवीन पिढी नवा विचार आणि नवी दृष्टी घेऊन नव्या विस्ताराच्या आकांक्षेनं प्रेरित होऊन कार्यरत झाली आहे. भक्कम पायावर उभ्या असलेल्या या उद्योग समूहाचा भविष्यातला विस्तार ही नवी पिढी अनेक पटींनी वाढवेल यात शंका नाही. नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली? नक्कीच आवडली असेल. अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता. हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निःशुल्क उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. बाई लाडका लाडका रवी मसाला लाडका, या गया सयानो देऊ भाजीला तडका. कारभारने, अगं तू फक्त लक्ष्मी नाही गृहलक्ष्मी आहेस. कशी आहे? अहो तुम्ही नथ केली, बांगड्या केल्या, पैंजण केलं, पण खरा दागिना तो मागेच ठेवला. खरा दागिना? हो, खरा दागिना. माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम A1 कांदा लसूण मसाला. कारभारने, मग सरळ ऑल इन वन म्हण की. तुझी आवड ती माझी आवड. रवी मसाले यांचा A1 कांदा लसूण मसाला. भाजी कोणची बी असू द्या, मसाला फक्त एकच. रवी मसाले यांचा प्रीमियम A1 कांदा लसूण मसाला. टेस्टी मिसळ, बेस्ट उसळ, चटकदार भेंडी, चवदार वांगी, दाल तडक्याची मस्त मेजवानी, यो तुझा खरा दागिना. रवी मसाले यांचा प्रीमियम A1 कांदा लसूण मसाला.